नमस्कार. रात्रीची वेळ झालेली असते. आता नागराज हा त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो. आता मध्यरात्र होत चाललेली असते. मध्यरात्री सुमन ही जागी असते. सुमनला काही केल्यास झोप लागत नसते. सुमन कोणत्या तरी विचारात जागे असते. अचानक आता नागराजचा फोन वाजतो. नागराजचा फोन वाजलेला असतो. सुमन म्हणते, एवढ्या रात्री यांना कोणाचा फोन आला? आता सुमन विचार करू लागते. सुमन म्हणते, बघूया कोणाचा फोन आला म्हणून. सुमन आता जागेवरून उठते. हळूच ती फोनच्या दिशेने जाते. तेवढ्यात तो फोन कट होतो. सुमन विचार करू लागते. तेवढ्यात परत एकदा फोन येतो. आता सुमन जवळ जाते आणि बघते तर काय, फोन कोणाचा आलेला असतो. त्या फोनवरती नाव वाजते आणि सुमनला धक्का बसतो. त्या फोनवर नाव असतं महिपत. महिपत हे नाव ऐकल्यावर आता सुमन विचारात पडते. म्हणजे हे अजूनसुद्धा त्या महिपतशी बोलतात. अजूनसुद्धा ह्यांचा आणि महिपतचा संवाद होतो. हे असं का वागतायत? ह्यांचं आणि महिपतचं नेमकं काय चाललेलं असतं? आणि एवढ्या मध्यरात्री ह्या महिपतनी ह्यांना का कॉल केला असेल? आता ह्यांचं आणि महिपतचं नेमकं काय चाललंय हे आपल्याला शोधून काढलं पाहिजे, असा सुमन विचार करू लागतो. तेवढ्यात फोन वाजत असतो. सुमन आता विचार करत असते. तेवढ्यात तिचं लक्ष जातं की नागराज हा आता हालत आहे. नागराला जाग येत आहे. त्याचा फोन वाजतोय, त्याला कळत आहे. त्यामुळे सुमन पटकन लपते. सुमन लपलेली असते. नागराज उठतो. बघतो तर आपला फोन वाजत आहे. आता नागराज उठून डोळे पुसून आता फोन बघतो तर महिपतचा फोन असतो. तो बघून आता नागराजला सुद्धा मोठा धक्का बसतो. एवढ्या मध्यरात्री महिपतने का कॉल केला असेल? आणि महिपतने कॉल केला असं म्हणून तो लगेच मागे वळून बघतो तर सुमन तिथे नसते. तो सुटकेचा निश्वास सोडतो. म्हणतो, बरं झालं, सुमनसुद्धा नाही आहे. मग आता आपण लगेच त्या महिपतला कॉल करणं योग्य नाही आहे. सुमन नाही आहे. सुमन नेमकी कोणीकडे गेले हे बघितलं पाहिजे. तेवढ्यात सुमन आतमध्ये येते आणि हसत हसत नागराजला विचारते, अहो तुम्ही कशी काय जागे? तुम्हाला झोप नाही लागली का? आणि कधी उठलात तुम्ही? त्यावेळी आता नागराज म्हणतो, आत्ताच उठलो. अगं मला झोप नाही आली, मध्येच जाग आली, उठून बसलो. तेवढ्यात सुमन म्हणते, ठीक आहे. त्यानंतर नागराज म्हणतो, अगं तू का उठलीस आणि कुणीकडे गेली होतीस एवढ्या रात्री तू? त्यावेळी आता सुमन म्हणते, कुणीकडं म्हणजे? पाणी प्यायला गेली होती मी, तहान लागली होती ना. ते ऐकल्यावर आता नागराज मनातल्या मनात म्हणतो, बरं झालं, ऐन वेळी हिला तहान लागली. हिला जर तहान नसती लागली आणि हिने हा फोन कोणाचा आहे ते बघितलं असता तर केवढा गोंधळ झाला असता. बरं झालं हिला तहान लागली. आता नागराजने सुटकेचा निश्वास सोडलेला असतो. तर आता सुमन म्हणते, हे जे काही चाललंय ना ह्यांचं, हे लवकरात लवकर घरातील लोकांना सांगितले पाहिजे. ह्यांचं हे वागणं योग्य नाही आहे. आता सकाळ झालेली असते. सुमनला आता ते राहवत नसतं की नागराज हा असं का वागतोय. त्यामुळे ती आता प्रतिमाला भेटते आणि म्हणते, वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, कोणती? त्यानंतर आता सुमन म्हणते, अहो काल मध्यरात्री ह्यांना ना त्या महिपतचा कॉल आला होता आणि तो कॉल त्यांचाच होता हे मी त्यांच्या फोनमध्ये बघितलं. हे ऐकल्यावर आता प्रतिमाचा राग अनावर होतो. प्रतिमा म्हणते, काय? त्या महिपतशी अजूनसुद्धा नागराजचे संबंध आहेत? इतका घाणेरडा माणूस असूनसुद्धा नागराज का त्याच्याशी बोलतोय? त्यामुळे आता प्रतिमा लागलीच नागराजला आवाज देते आणि नागराजला म्हणते, इकडे नागराज, इकडे. नागराज बाहेर आलेला असतो. नागराज म्हणतो, काय झालं वहिनी? त्यानंतर आता प्रतिमा पुढे जाते आणि नागराजचं थोबाड फोडते आणि म्हणते, तू कसं काय त्या महिपतवर अजूनसुद्धा विश्वास ठेवू शकतोस? अरे तुला कळत नाही का तो महिपत कसा वागला? किती गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे तू, आणि तू त्याच्याशी अजूनसुद्धा संबंध ठेवतोस. रात्री अपरात्री तुला त्याचे कॉल येतात. त्यावेळी नागराज म्हणतो, नाही वहिनी, त्याचा आणि माझा काही संबंध नाही. त्यावेळी तिथे रविराजसुद्धा असतो. रविराज म्हणतो, दाखव मग तुझा फोन दाखव. ते ऐकल्यावर आता नागराजला घाम फुटलेला असतो. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.